अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला माहित पाहिजे प्रोग्रेशनचा मीनिंग काय असतो। प्रोग्रेशन म्हणजे नंबरचा असा सिक्वेन्स असतो की जो काहीतरी कॉमन लॉजिक किंवा पॅटर्न फॉलो करतो। मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये काय लॉजिक फॉलो केलं जातं। सो यामध्ये जे आपण नंबर्स लिहिलेले असतात त्यातले कोणते दोन लागोपाठचे किंवा कॉन्झिक्युटिव्ह नंबर जर तुम्ही कन्सिडर केले त्यामध्ये असणारा डिफरन्स हा थ्रू आउट द सिक्वेन्स सेम किंवा कॉन्स्टंट राहणार आहे। फॉर एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर दिलेले असतात, पेज नंबर कोणत्या पॅटर्न मध्ये लिहिलेले असतात, पेज नंबर 1 2 3 4 लाईकवाईज कोणते दोन लागोपाठचे पेज तुम्ही कन्सिडर करा, त्यावर असणाऱ्या पेज नंबर मध्ये किती डिफरन्स मिळत आहे थ्रू आउट दी बुक, पेज नंबर मध्ये असणारा डिफरन्स प्रत्येक ठिकाणी असणार आहे 1 म्हणजे हा डिफरन्स कॉमन आहे किंवा कॉन्स्टंट आहे, यालाच आपण बोलतो अरिथमेटिक प्रोग्रेशन। अनदर एक्झाम्पल, एक बॉक्स आहे त्याचं वेट आहे 2 kg। सपोज एक सिंगल बॉक्स मी कन्सिडर केलं त्याचं वेट होतं 2 kg। त्यानंतर मी काय केलं या बॉक्सवर अजून एक सेम वेटचं बॉक्स ठेवलं म्हणजे 2 + 2 किती होणार आहे 4 kg। अजून एक बॉक्स जर मी ऍड केलं 2 + 2 + 2 6 kg। नेक्स्ट 2 + 2 + 2 + 2 4 बॉक्सेस मी ऍड केले, वेट झालं 8 kg। आता इथे जर तुम्ही बघितलं दोन लागोपाठचे जे आपण बॉक्सेसचं कॉम्बिनेशन कन्सिडर केलेलं आहे त्यामध्ये दोन लागोपाठच्या केसेसमध्ये असणारा डिफरन्स किती आहे 2 चा। इथे सुद्धा 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, का कारण आपण 2 kg प्रत्येक केसमध्ये ऍड करत गेलेलो आहोत। सो या ठिकाणी मी असं बोलू शकते 2 4 6 8 या नंबरच्या सिक्वेन्समध्ये दोन लागोपाठच्या नंबरमध्ये असणारा डिफरन्स हा कॉमन आहे किंवा कॉन्स्टंट आहे आणि म्हणूनच याला मी बोलू शकते अरिथमेटिक प्रोग्रेशन। अनदर एक्झाम्पल, सपोज मी नंबर्स असे लिहिते 12 16 20 24 28 डॅश डॅश डॅश। आता यामध्ये जर तुम्ही दोन लागोपाठचे नंबर कन्सिडर केले 16 - 12 4 20 - 16 4 28 - 24 डिफरन्स इज 4। दोन लागोपाठच्या नंबरमध्ये असणारा डिफरन्स हा थ्रू आउट दी सिक्वेन्स सेम राहिलेला आहे किंवा मी असं बोलू शकेल डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे, म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन। बट असं आहे का की प्रत्येक वेळेस नंबर हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच पाहिजे असं नाही। सपोज एक सिक्वेन्स मी असा लिहिला 80 70 60 50 डॅश डॅश डॅश। यामध्ये दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये असणारा डिफरन्स किती असणार आहे। फॉर एक्झाम्पल या दोघांमध्ये 70 - 80 दॅट इज इक्वल टू -10, या दोघांमध्ये 50 - 60 दॅट इज इक्वल टू -10। डिफरन्स जरी निगेटिव्ह असला तरी हा डिफरन्स कॉन्स्टंट राहत आहे, म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा। सपोज मी एक सिक्वेन्स लिहिला लेट्स से 8 8 8 8 डॅश 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 आणि तुम्हाला विचारलं हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही। ऑफकोर्स हे नंबर्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, का नंबर जरी सारखे असले तरी जर तुम्ही दोन लागोपाठचे नंबर कन्सिडर केले त्यामध्ये असणारा डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 0 आहे। आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे डिफरन्स कॉमन पाहिजे, त्यामुळे हे सुद्धा असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन।